बातमी दुचाकीला रस्ता दिल्याच्या कारणाने रविवारी रात्री सोलापूर शहरात बाबा कादरी मशीद व पंजाब तालीम परिसरात झालेल्या दगडफेकीत नरेश सुरेश मस्के वय 35 राहणार विनायक अपार्टमेंट कुंभारवाडा यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी तेथील भंगार दुकानदार समद उर्फ अल्लू मक्तौन शेख, नबाब जब्बार शेख, अशफाक जब्बार शेख, शक्कर पूर्ण नाव नाही, शानू जब्बार व इतर 20 अनोळखींवर गुन्हा दाखल झाला आहे। दरम्यान सीसीटीव्हीद्वारे 5 आरोपींची ओळख पटविली आहे। पोलिसांनी अशफाक शेखला अटक केली असून न्यायालयाच्या आदेशाने त्याला सोडून देण्यात आले, अशी माहिती पत्रकारांना प्राप्त झाली। फिर्यादी मस्के यांच्या फिर्यादीनुसार ते रविवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या घरी दुचाकीवरून जात असताना त्यांच्या इमारतीच्या गेटजवळ काही तरुणांचे टोळके उभे होते। त्यांना बाजूला व्हा असे म्हटल्यावर त्या तरुणांनी तेरो को रुकने को नहीं आता क्या, हम जाने के बाद जा म्हणाले। यानंतर फिर्यादी हे घरी गेले। ही बाचाबाची सायंकाळी झाल्यानंतर रात्री 9:30च्या सुमारास आरोपींनी मस्के यांच्या घरासमोर जाऊन नरेंद्र मस्केला घराच्या खाली बोलावले। त्यावेळी मस्के यांच्या नातेवाईकांना धक्काबुक्की करत मारहाण करण्यास सुरुवात केली। त्याच वेळी तेथील आरोपी समद शेख याने तेरे को बढ़ाना है क्या म्हणत फिर्यादीला लोखंडी पाईपने मारहाण केली, शिवाय घरावर दगडफेक केली असे फिर्यादीत नमूद आहे। या प्रकरणी पोलिसांनी अशफाक शेख याला ताब्यात घेतले आहे। दरम्यान या घटनेनंतर घटनास्थळी आणि परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात असून समद उर्फ अल्लू शेख याच्यावर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत। शीघ्र प्रतिसाद दलाच्या 2 गाड्या रविवार रात्रीपासून घटनास्थळी आहेत। रविवार रात्रीच्या घटनेनंतर सोमवारी दिवसभर बाळीवेस, बाबा कादरी मशीद, पंजाब तालीम, मसरे गल्ली व दक्षिण कसबा परिसरात शांतता होती। सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होते। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया।